मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती. केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडक्यांना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. आम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. या व्यतिरिक्त आतापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे. त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे. ई-केवायसी साधारणपणे महा-डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीण मध्ये पण आहे. फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृत घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना सुटण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीण मधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला. इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ऍक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे
आता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिले असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आली, खूप मोठी अपडेट आलेली आहे. आता ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, ज्या बहिणी केवायसी करायचं राहिलेले आहेत आणि ज्या बहिणींना बाद करण्यात आल्या आहेत, अपात्र करण्यात आल्या आहेत, अशा सर्व बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर राहणार आहे. कारण की आता नवीन केवायसीला लवकरच सुरुवात होणार आहे. नवीन पोर्टल आपल्यासाठी लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी ज्या मंत्रिमंडळातील बैठका सुरू झालेल्या आहेत आणि यावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. आपण शक्यता वर्तवली होती की 25 तारखेपर्यंत आपल्याला किंवा मग 30 जूनपर्यंत आपल्याला नवीन पोर्टल उपलब्ध होऊन जाणार आहे. आणि त्याआधीच आता 23-24 तारखेपासूनच 22 तारखेपासूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामधून आता काय निर्णय येणार आहे हे लवकरच आपल्याला समजणार आहे. आता सर्व लाडक्या बहिणींना घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही, कारण की तुमची जी काही केवायसी आहे, जी काही बाकी राहिलेली आहे, ती केवायसी आता तुम्हाला पुन्हा करता येणार आहे. ज्या बहिणी अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत, ज्या पात्र आहेत परंतु त्यांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा मग इतर काही कारणास्तव अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे, त्यांनासुद्धा घाबरायचं नाही आहे. त्यांची केवायसीसुद्धा त्यांना पुन्हा करता येणार आहे. ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही, त्यांनी केवायसी केलीच नव्हती, त्यांना तर करता येणारच आहे. परंतु ज्या बहिणींना अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे, काहीतरी कागदपत्राच्या त्रुटीमुळे किंवा मग तांत्रिक अडचणीमुळे किंवा मग डेटा त्यांचा जो काही आहे तो व्यवस्थितरित्या सरकारपर्यंत पोहोचला नाही आहे, त्या कारणांमुळे त्या अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्यांनासुद्धा घाबरायचं नाही आहे. त्यांचीसुद्धा केवायसी होणार आहे. आपली जर काही कागदपत्रांची पूर्तता राहिली असेल तर ती महिला व बाल विकास विभाग जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपली कागदपत्र तिथं नेऊन द्यायचं आहे आणि आपली कागदपत्रांची पूर्तता तिथं जाऊन आपल्याला करायची आहे. म्हणजेच की जेणेकरून तुम्हाला केवायसी करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि तुम्ही पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकाल. तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वच लाडक्या बहिणींसाठी. ज्या बहिणींची केवायसी बाकी राहिलेल्या, ज्या पात्र असून अपात्र झालेल्या आहेत, त्या सर्वांनाच आता पुन्हा संधी देण्याची सरकारची तयारी आहे आणि त्यासाठीच्या मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला लवकरच मुदतवाढ मिळणार आहे. त्यांनो 30 जून अगोदर यासाठीचा निर्णय लवकरच आपल्याला समजणार आहे. जशी काही अपडेट आपल्याला मिळणार आहे तसंच आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत. तर मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईंनो, या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेटसाठी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.